ನಮಸ್ತೆ ಮಕ್ಕಳ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್. ಇವತ್ತು ನಾವು 9ನೇ ತರಗತಿಯ ಹಿಂದಿ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 13 ಸಾತಿ ಹಾಟ್ ಬಡಾನ ಈ ಪದ್ಯದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ನೋಡೋಣ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳಿಗಾಗಿ ನಾನು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೋಟ್ಸ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಫಸ್ಟ್ ಮೇನು, ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ. ಫಸ್ಟ್ ಪ್ರಶ್ನೆ, ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಕವಿ ಕಿಸಸೆ ಹಾತ್ ಬಡಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕಹಾ ರಹೆ ಹೇ. उत्तर, कवि साथियों से हाथ बढ़ाने के लिए कहा रहे हैं. सेकंड क्वेश्चन, बोझ कैसे उठाना चाहिए. उत्तर, बोझ मिलजुल कर उठाना चाहिए. थर्ड क्वेश्चन, सागर ने रास्ता कब छोड़ा. उत्तर, मिलकर कदम बढ़ाने से सागर ने रास्ता छोड़ा. फोर्थ क्वेश्चन, हम अगर चाहे तो कहाँ राहें पैदा कर सकते हैं. उत्तर, हम अगर चाहे तो चट्टानों में राहें पैदा कर सकते हैं. फिफ्थ क्वेश्चन, अपनी मंजिल कैसी मंजिल है. उत्तर, अपनी मंजिल सत्य की मंजिल है. नेक्स्ट इज सिक्स्थ क्वेश्चन, राही एक से एक मिले तो क्या बन सकती है. उत्तर, राही एक से एक मिले तो पर्वत बन सकती है. सेवेंथ क्वेश्चन, किस्मत को कैसे अपने बस में कर सकते हैं. उत्तर, किस्मत को हम एक से एक साथ में हाथ बढ़ाने से अपने बस में कर सकते हैं. नेक्स्ट हेडिंग नोडी, सेकेंड हेडिंग, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. फर्स्ट क्वेश्चन, मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाने हैं तो क्या क्या हो सकता है. उत्तर, हम मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाते हैं तो सागर भी रास्ता छोड़ देते हैं, पर्वत से जगते और चाहे तो चट्टानों में राहें पैदा कर सकते हैं. सेकेंड क्वेश्चन, एक से एक मिलने का परिणाम क्या होगा, किन्हें दो. उत्तर, अगर एक से एक मिले तो बंजैरा जाता है दरिया, अगर एक से एक मिले तो राई बन जाता है पर्वत. थर्ड हेडिंग नोडी मಕ್ಕಳ, इन पंक्तियों को पूरा कीजिए. फर्स्ट वन, एक डैश तक जाएगा मिलकर डैश उठाना. आंसर इज अकेला और भोज. सेकेंड क्वेश्चन नोडी, साथी हाथ डैश. आंसर इज बढ़ाना. थर्ड वन, मेहनत अपने डैश की रेखा डैश से क्या डरना. आंसर इज लेख और मेहनत. फोर्थ वन, अपनी डैश सच की मंजिल अपना डैश नेक. आंसर इज मंजिल और रास्ता. फिफ्थ वन, एक से एक मिले तो डैश बस में कर ले डैश. आंसर इज इंसा और किस्मत. नेक्स्ट हेडिंग नोडी मಕ್ಕಳ, फोर्थ हेडिंग, तुक वाले शब्दों को चुनकर लिखिए. जैसे मीन्स एग्जाम्पल, बढ़ाया, झुकाया. फर्स्ट वन, बाये राये, डरना करना, एक लेख, पर्वत किस्मत. नेक्स्ट फिफ्थ मेन नोडी, भावार्थ अपने शब्दों में लिखिए. फर्स्ट वन, एक से एक मिले तो राये बन सकती है पर्वत. आंसर इज ಒಂದೊಂದು ಸಾಸಿವೆ ಕೂಡಿ ಗುಡ್ಡವಾಗುತ್ತದೆ. नेक्स्ट वन, एक से एक मिले तो इंसा बस में कर ले किस्मत. आंसर इज ಮನುಷ್ಯ ಜೊತೆಗೂಡಿ ನಡೆದರೆ ಅದೃಷ್ಟವನ್ನೇ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸಾಥಿ ಹಾತ್ ಬಡಾನ, ಜೊತೆಗಾರರೇ ಕೈ ಜೋಡಿಸೋಣ. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೆಡಿಂಗ್ ನೋಡಿ, ಸಿಕ್ಸ್ತ್ ಒನ್, अपने साथी के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए. ಅಂದರೆ ಇದು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಸಾಥಿ ಇರ್ತಾರೋ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಬರಿಬೇಕು ಮಕ್ಕಳ. ಓಕೆನಾ, ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಬರಿಬೋದು, ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿರೋರ ಬಗ್ಗೆ ಬರಿಬೋದು. ಓಕೆ,
नेक्स्ट हेडिंग नोड़ी 7th मेन। इस कविता में अपने साथी से हाथ बढ़ाने के लिए कहा गया है। मिलकर बोझ उठाने की बात बताई गई है। यह बात परिवार में भी आवश्यक हो या नहीं। ಇದು ನಿಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಮಕ್ಕಳ. ನಿಮ್ಮ ಪರಿವಾರದ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು ನೀವು. ಓಕೆನಾ. नेक्स्ट मेन नोड़ी 8th मेन। परिवार के और भी कई सदस्य होते हैं, जैसे दादा दादी आदि। पिता के पिताजी को दादा कहा जाता है। ठीक है. अब लिखिए रिश्तों का नाम. ಇಲ್ಲೇನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬ್ರ್ಯಾಕೆಟ್ಸಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓಕೆನಾ. ಇದನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡಿ ನಾವಿಲ್ಲಿ ಬರಿತಾ ಹೋಗಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ನೋಡಿ, ಪಿತಾಜಿ ಕಿ ಮಾ ಅಂದರೆ ಅಪ್ಪನಿಗೆ ತಾಯಿ ಏನಾಗ್ತಾರೆ, ದಾದಿ. ಪಿತಾಜಿ ಕಿ ಮಾ ದಾದಿ. ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಡೆ ಭಾಯಿ ತಾವು. ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನೇ ಬರಿತಾ ಹೋಗಬೇಕು. ಪಿತಾಜಿ ಕಿ ಬಹನ್ बुआ। पिताजी की छोटे भाई चाचा। नेक्स्ट 5th पर नोड़ी, माँ के पिताजी नाना, माँ के माँ नानी, माँ के भाई मामा, माँ के बहन मौसी। नेक्स्ट हेडिंग नोड़ी 9th मेन। तुम्हारे विचार से किसकी क्या क्या जिम्मेदारियाँ हैं। ओके. फर्स्ट वन, पिताजी की घर की जिम्मेदारियाँ, माताजी की खाना बनाना और घर संभालना, दादी जी की अपने पोते पोतियों के पालन पोषण में मदद करते हैं, दोस्त की हमारे कठिन समय में हमारे साथ खड़े होना है, तुम्हारी मेरा काम है पढ़ना. ठीक है. नेक्स्ट 10th मेन। सही मिलाना कीजिए. फर्स्ट वन, हाथ बढ़ाना, ಅದಕ್ಕೆ ಆನ್ಸರು सहयोग देना अथवा मदद करना, बोझ उठाना, जिम्मेदारी लेना, कदम बढ़ाना, आगे निकलना, राहें पैदा करना, नए मार्ग ढूंढना, राई का पहाड़ और पर्वत बनाना, छोटी छोटी बातों से बड़ा परिणाम निकलाना. नेक्स्ट हेडिंग नोड़ी 11th मेन। अनुरूपता. फर्स्ट वन, बढ़ना बढ़ाना, उठना उठाना, पर्वत पहाड़, किस्मत परिश्रम, एक कतरा, दरिया, एक राई पर्वत, अपना पराया, डर निहार. ಮಕ್ಕಳ, ಇಲ್ಲಿಗೆ ಸಾತಿ ಹಾಟ್ ಬಡಾನ ಈ ಪದ್ಯದ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಮುಗಿದಿದೆ. ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ಹೆಡ್ಡಿಂಗು ನೀವೇ ಬರೆಯುವಂಥದ್ದಿದೆ, ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ನೀವೇ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳ. ಇದಿಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ತರಗತಿಯ ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಾಠಗಳ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳು ಈಗಾಗಲೇ ಅಪ್ಲೋಡ್ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನು ಸಹ ನೀವು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಬಹುದು. ನಮ್ಮನ್ನು ಎನ್ಕರೇಜ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನ ದಯವಿಟ್ಟು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನಾವು ಮುಂದೆ ಹಾಕುವಂಥ ಎಲ್ಲ ವೀಡಿಯೋಗಳು ನಿಮ್ಗೆ ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಬೈ ಬಾಯ್.